Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास पेपर 2. आता याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2मध्ये जे की इम्पॉर्टंट स्पेसिफिक काही चॅप्टर्स आहेत आणि जे LAQ आणि SCQला हमखास विचारतात आणि तेच फिक्स आहेत. तर त्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे पेपर 2मध्ये खूप बेसिक गोष्टी आहेत आणि ते तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये जर क्लिअर असतील तरच हे पेपर 2 तुम्हाला चांगलं जातं आहे. तर त्याच्यासाठी व्यवस्थितपणे नीट काळजीपूर्वक एंडिंगपर्यंत बघा आणि जेणेकरून तुम्हाला फिक्स SCQ आणि LAQ कळून जातील. ठीक आहे, तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए, पार्ट बी. पार्ट बी तुम्हाला पूर्ण 20चे 20 MCQ राहणार आयुर्वेद इतिहासवर. आता पार्ट एचं डिस्ट्रीब्युशन बघूया आपण. तर हे 80 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे ते म्हणजे निरुक्ती तथा पर्याय पदाने. आता निरुक्ती तथा पर्याय पदाने याच्यामध्ये काही समजा त्यांनी टॉपिक दिलेले जसे की आयु, शरीर, मन, वात, पित्त, कफ, रसरक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, त्याच्यानंतर धी, धृती, स्मृती, बुद्धी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची तुम्हाला निरुक्ती तथा पर्याय पदाने ओळखावं लागते. आणि हे तुम्हाला याच्यावर एक फिक्स LAQ आहे आणि SCQ पण आहे. आता याच्यावर LAQ जर बघितलं मित्रांनो तर याचं LAQ तुम्हाला एक क्वेश्चन असं देतात की त्यांचं निरुक्ती तथा पर्याय लिहा. 5 क्वेश्चन देतील आणि त्याचे 1-1 मार्क ईच असतील. आणि एक दुसरे क्वेश्चन कसं विचारतात की त्यांचं तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करावं लागेल. आता वाक्यामध्ये उपयोग कसं करायचं की त्यांची तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तिथं ते 5 क्वेश्चन देतील आणि ते 5 क्वेश्चन 1-1 मार्क कॅरी करेल. आणि त्याच्या रीतीनं तुम्हाला एक LAQ आणि एक फिक्स SCQ म्हणून हे 15 मार्काचे तुमच्या हातातले गेले नाही पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हे होतं निरुक्ती तथा पर्याय. आता याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन तर ऑलमोस्ट सगळ्यांचे पाठ असतील, फक्त त्यांची निरुक्ती तथा पर्याय लिहावं लागतं बस, त्यांनाच येतं आणि तेच 15 मार्क फिक्स होऊन जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचे परिभाषा पदाने. परिभाषा पदाने जर बघितलं तर परिभाषा पदानेमध्ये पण सेम यांचे पण तुम्हाला डेफिनेशन तुम्हाला माहितीच आहे. आयुर्वेद म्हणजे काय, पंचमहाभूत म्हणजे काय, द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक, त्याच्यानंतर सामान्य स्त्रोत, कोष्ठ, सातमे, योग, सातमे, असे विविध प्रकारचे जे त्यांनी टॉपिक दिलेले आहेत त्यांची तुम्हाला परिभाषा आलेली पाहिजे. आता याच्यावर प्रश्न कसा येणार याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की याच्यावर एक फिक्स LAQ येणार आणि फिक्स 2 SCQ येणार. तर आता फिक्स LAQ जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन देतील आणि ते 5 मार्क कॅरी करेल. तर त्याचे डायरेक्ट तुम्हाला टिप्पणी लिहा, पण कशामध्ये, संस्कृतमध्ये लिहावं लागतं. तर ते तुम्हाला श्लोक देतील तर त्यांचे तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करून टिप्पणी लिहावं लागेल. तर टिप्पणी लिहिल्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन टिप्पणी लिहा असं एक SCQ येईल आणि सेपरेट LAQला 2 क्वेश्चन येतील. अशा रीतीने तुमचे 20 मार्क्स हे परिभाषा पदानीवरच आहेत. आणि हे बघा, हे दोघांचे तुम्हाला 35 मार्क फिक्स झाले बघा मित्रांनो. तर हे वेल नोन येतं तुम्हाला. फक्त तुम्हाला याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होईल ते म्हणजे टिप्पणी कसं लिहायचं. तर ते कशा रीतीने तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत ते बघा. सुधा संस्कृत यांची बुक आहे तर ती बुक रेफर करा आणि त्यामधून तुम्हाला एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते NCSM बेस आहेत. तर तशा रीतीने प्रिपेअर करा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं मेन टॉपिक येते आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अन्वय लेखन. इथंच मुलं जास्त कन्फ्युजन होतात आणि हेच मुलांना खेचून काढतो. तर हेच अवघड जातो आणि त्याच्यामुळं हे व्यवस्थित तुम्हाला यांची प्रॅक्टिस करावं लागते, त्यामुळंच हे कुठं येतं आहे चॅप्टर. तर याचे तुम्हाला 30 मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर कसे, याच्यावर तुम्हाला 1 LAQ आणि 4 SCQ देतात. 1 LAQ आणि 4 SCQ बघा, 30 मार्क हे ऐकुलतं एकच खाऊन गेले भाऊ. तर त्यामुळं याला काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे की अष्टांग हृदय सूत्रस्थानमधून आयुषकामी या अध्यायामधलं, दिनचर्या या अध्यायामधले, रोगाणु उत्पादने या अध्यायामधले जे श्लोक आहेत त्यांचं तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण लिहिलेले आहेत. आणि तेच तुम्हाला इथं या अन्वय चॅप्टरमध्ये तुम्हाला संदर्भ देतील, त्यांचं तुम्हाला अन्वय ओळखून वाक्यामध्ये उपयोग करावा लागते. हेच तुम्हाला LAQला विचारतात. एक क्वेश्चन असं येते की वाक्यामध्ये उपयोग करा 5 मार्कासाठी. दुसरा क्वेश्चन असं येईल की तुम्हाला यांचं अन्वय ओळखून त्यांचं वाक्यामध्ये उपयोग करा, हे दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन तुम्हाला असं येईल की त्यांचं पदच्छेद लिहा, अन्वयाचं जसंच तसंच पदच्छेद लिहा किंवा अन्वयाचा अर्थ लिहा. अशा पद्धतीने तुम्हाला 3 क्वेश्चन देतील. तर तिन्हीपैकी कोणताही तुम्हाला LAQमध्ये
SCQमध्ये कसंही पद्धतीने विचारू शकतात. SCQमध्ये मोस्टली एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स असंच येईल की अन्वयचा अर्थ सांगा. दुसरा एक क्वेश्चन कसं येईल की अन्वयचं वाक्यामध्ये उपयोग करा. आणि तिसरा एक क्वेश्चन त्यांचं असं येईल की अन्वयचं पदच्छेदमध्ये उपयोग करा. तर अशा रीतीने तेच फिक्स क्वेश्चन असतात अन्वयवर आणि ते तुम्हाला 30 मार्क्ससाठी देतात. तर हे बघा मित्रांनो, तुमची इथंच स्ट्रॅटेजी पूर्ण झाली, हे 3च चॅप्टर. आता खरं तर तुम्हाला सांगितलं तर हे 4थं जे चॅप्टर आहे ना, पंचतंत्र, हे तुम्हाला जर संस्कृत येत असेल चांगली तरच तुम्हाला याचं पदच्छेद LQमध्ये लिहिता येते. नाहीतर मग तुम्हाला ते 15 मार्क सोडून द्यावं लागते. परंतु ते सोडू नका, त्यांचं तुम्हाला नीट प्रॅक्टिस करा. आणि यांचे जे अपरीक्षित कार्यक्रम जे 5 अध्याय त्यांनी 5 स्टोरी सांगितलेले आहेत, ते स्टोरी तुम्हाला करायचे आहेत. यांची तुम्हाला हे सोडता येत नाही बघा, याच्यावर पण तुम्हाला एक फिक्स SCQ येते आणि एक LQ आणि एक SCQ येते. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर एक SCQ तुम्हाला कसं येईल की त्यांचं संदर्भ देतील संस्कृतमध्ये, तुम्हाला ते मातृभाषामध्ये लिहावं लागेल, किंवा मातृभाषामध्ये संदर्भ देतील ते तुम्हाला संस्कृतमध्ये पदच्छेद लिहावं लागेल. तर तशा रीतीने एक फिक्स SCQ येते आणि त्याच्यामुळं हे चॅप्टर स्किप करू नका. ठीक आहे. तर हे पंचतंत्राचं 15 मार्क तुम्हाला देतात आणि तशाच रीतीने प्रिपेअर करा आणि ते तुमचे 15 मार्क फिक्स करून देतात. तर याच्यामध्ये एक LQ कन्फर्म येते आणि त्याचं तुम्हाला डायरेक्ट संस्कृतमध्ये सारांश लिहावं लागते, पदच्छेद लिहावं लागते किंवा श्लोक लिहावं लागतं. तर तशा पद्धतीने तुम्हाला हे पंचतंत्र त्यांनी सांगितलेले. तर हे होते पार्ट A. आता पार्ट B जर बघितलं मित्रांनो, तर पार्ट B हे तुम्हाला आयुर्वेद इतिहासावर आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला 20 MCQ दिले आहेत. किती MCQ दिले आहेत? 20 MCQ, जसंच तसंच. आणि ते पण खूप सोपे असतात आणि ते मोस्टली सण कोणते इसवी सण असतात त्यांच्या बेसिसवर विचारतात, किंवा कोणते टीकाकार येतं किंवा कोणते लेखक येतं, ऑथर येतं, त्या बेसिसवर असतात. तर अशा रीतीने हे सर्व गॅरंटीड पासिंग फॉर पेपर सेकंड, संस्कृत पेपर सेकंडसाठी होते. आता हे बघा मित्रांनो, यामध्ये तुम्ही खूपच कन्फ्युजन असाल तर यासाठी तुम्हाला आमचे यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर नक्कीच घ्या आणि त्यामध्ये जे आम्ही क्वेश्चन्स टाकलेले आहेत तेवढेच प्रिपेअर करा. तर ते MHSसाठी पण आम्ही काढलेले आहेत आणि तुमच्यासाठी खास करून आलेले लो बजेटमध्ये आणि चांगल्या रीतीने तुम्ही परचेस करू शकता. आणि तशाच रीतीने तुम्ही जर केलं, ते क्वेश्चन वाईज जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला सर्व सिलेबस पण कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि कोणते LQचे म्हणजे फिक्स क्वेश्चन येतात ते पण तुम्हाला त्या गेस्ट पेपरमधून कळून जातील. त्यासोबतच काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं. आणि हे व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, दुसऱ्यांना पण सांगा, आहे की नाही, दुसऱ्या मित्रांना पण कळवा. त्याच्यानंतर फॉलो करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.